हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा आपला टॉपिक आहे, आपण आज बघणार आहे MACD इंडिकेटर. MACD इंडिकेटर म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स, आणि आपण त्याला RSI सोबत मर्ज करून आपण ॲट द एंडला ट्रेडिंग व्ह्यूवरती त्याची सेटअप बघू. म्हणजे त्याच्यावर आपल्याला कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज बनवता येतात, कशा बनतात, आणि आपल्याला बाय सिग्नल कसा भेटतो, सेल सिग्नल कसा भेटतो, या सगळ्या गोष्टी बघू. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट, मी आता पुढचा एक व्हिडिओ बनवणार आहे गोल्डवरती. सध्या गोल्डची प्राइस ही एकदम ऑल टाइम हाय आहे. तर सध्या आपण मागे जे इंडिकेटर्स बघितलेत RSI, आणि एक नवीन रेशो ॲनालिसिस मी तुम्हाला शिकवतो ट्रेडिंग व्ह्यूवरती. तर त्याच्या मदतीने गोल्डचं आपण ॲनालिसिस करू. तो थोडा वेगळा व्हिडिओ आहे, पण त्याचा तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूमधलं पण इंडिकेटर समजतील, आणि गोल्डबद्दल पण कळेल की गोल्डची ही प्राईज आहे, या प्राईजला सोनं विकत घेतलं पाहिजे की नाही. ठीक आहे. आता आपण बघू MACD इंडिकेटर. तर MACD इंडिकेटर एक ट्रेंड इंडिकेटर आहे, ट्रेंड प्लस मोमेंटम. ट्रेंड म्हणजे तो मार्केट वर चाललंय किंवा खाली चाललंय हे सांगतो. त्याच्यामध्ये 3 लाईन असतात. हे बघा, खाली जे दिसतंय ह्या पद्धतीने MACD इंडिकेटर असतो. त्याच्यामध्ये ही ब्लू लाईन जी असते ना, तिला MACD लाईन म्हणतात. आणि ही जी रेड लाईन आहे, ऑरेंज किंवा रेड, ही जी रेड लाईन आहे त्याला आपण सिग्नल लाईन म्हणतो. ठीक आहे. तर ब्लू लाईन आहे ती MACD लाईन, आणि रेड लाईन आहे ती सिग्नल लाईन. तर MACD लाईन ही कशी बनते, तर ती 21 दिवसाचा EMA वजा 55 दिवसाचा EMA. तर EMA काय आहे? एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज काय असतं, तर ते बघून घ्या. तर ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे ती ही लाईन क्रिएट करते. आणि सिग्नल लाईन काय असते की MACD लाईनचा 9 दिवसाचा EMA. इथं लिहिलंय बघा, 9 दिवसाचा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे त्याचा 9 दिवसाचा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एक तर आपण ह्याला आधीच स्लो केलंय की 55 दिवस मायनस 21 दिवस, आणि अजून ह्या दोघांना स्लो करून दुसरी लाईन एक क्रिएट केली ती 9 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज. ॲक्च्युली जर तुम्ही आता मी ट्रेडिंग व्ह्यूवरती दाखवलं तुम्हाला, तुम्ही सेटिंगमध्ये गेले ना, त्याच्यात डिफॉल्ट सेटिंग ही कमी दिवसांची असते. पण आता आपण हे जे MACD इंडिकेटर यूज करणार आहे ते स्विंग ट्रेडिंगसाठी. स्विंग ट्रेडिंग हे काही दिवसांसाठी करतात, म्हणजे काही आठवड्यांसाठी किंवा काही दिवसांसाठी, 7-8 दिवस, 2-3 आठवडे. त्याच्यासाठी जर तुम्हाला चांगला ट्रेड पाहिजे असेल तर ही सेटिंग असते त्याच्यासाठी, 21 दिवस, 55 दिवस आणि 9. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे हिस्टोग्राम क्रिएट होतात. हिस्टोग्राम कधी क्रिएट होतात, ज्यावेळेस ही ब्लू लाईन वरती असते, वरच्या साईडला, त्यावेळेस मार्केटमध्ये किंवा तो स्टॉक बुलिश आहे असं आपण म्हणतो, आणि त्यावेळेस ग्रीन बार्स इथे क्रिएट होतात. ज्यावेळेस ही लाईन खाली यायला चालू होते ऑरेंज लाईनच्या, त्यावेळेस इथं रेड बार्स चालू होतात. तर तो असतो हिस्टोग्राम, आणि ही असते 0 लाईन. ठीक आहे. तर हा आहे MACD इंडिकेटर. आता MACD इंडिकेटरवरती बाय सिग्नल आणि सेल सिग्नल कधी भेटतो, ज्यावेळेस ही, आता ह्याला फास्ट लाईन पण म्हणतात. ही जी असते ब्लू लाईन त्याला फास्ट लाईन असते, आणि ही जी असते ऑरेंज ती स्लो लाईन असते. तर ब्लू लाईन ऑरेंज लाईनला ज्यावेळेस वरून खाली क्रॉस करते तर इथं बाय सिग्नल भेटतो. सॉरी उलट सांगतोय मी तुम्हाला. हे बघा, इथं हे ज्यावेळेस ब्लू लाईन ह्या रेड लाईनला खालून वरती क्रॉस करते त्यावेळेस इथं बाय सिग्नल भेटतो, आणि इथं ग्रीन बार्स चालू होतात हिस्टोग्रामवरती. त्यावेळेस ह्या पॉईंटला आपण ज्यावेळेस चार्टवर बघू तर तिथं बाय सिग्नल भेटतो, तिथून आपण स्टॉक घेऊ शकतो. पण स्विंग ट्रेडिंगसाठी, हे फक्त स्विंग ट्रेडिंगसाठी आहे, हे इंट्राडेसाठी नाही आहे. इंट्राडेसाठी जर करायचं असेल तर ह्या सेटिंग तुम्हाला चेंज करावं लागतील. हे 21 EMA किंवा 55 नाही, त्यासाठी फक्त 5-10 EMA तुम्हाला घ्यावं लागेल, कारण की ते फक्त शॉर्ट टर्मसाठी. तर आपण जे बघतोय ते पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी. ठीक आहे. तर बाय सिग्नल कधी भेटतो आणि सेल सिग्नल कधी भेटतो हे आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती बघू. आणि आणि तुम्ही व्हिडिओ पाहता, मला व्ह्यूज तर भरपूर येतात, पण लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा. ठीक आहे. शेअर नाही केलं तरी चालेल, शेअर यूट्यूब ऑटोमॅटिक करेल, फक्त ॲटलिस्ट लाईक तर करत जा. ओके. ठीक आहे. आता हा HDFCचा
चार्ट आहे, हा डेली चार्ट आहे. मी डेली टाइम फ्रेमवर बघतोय कारण की आपण पोझिशनल ट्रेडिंग करणार आहे, स्विंग ट्रेडिंग करणार आहे, त्याच्यामुळं डेलीसाठी HDFCचा चार्ट आहे. तर आपल्याला इथं इंडिकेटर लावायचं MACD. तर इंडिकेटरमध्ये गेलो, इथं सर्चमध्ये गेलो, MACD टाकलं, हे मुव्हिंग ॲव्हरेज कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स, याच्यावर क्लिक केलं. ओके, तर हा इथं खाली हा इंडिकेटर आपल्याला दिसतोय, मुव्हिंग ॲव्हरेज कॉन्व्हर्जन्स. ही जी ब्लू लाईन आहे ती फास्ट लाईन, मी जी तुम्हाला सांगितलं हे MACD लाईन म्हणतात. आणि ही जी ऑरेंज लाईन आहे ती सिग्नल लाईन, ही स्लो लाईन असते. आणि हा हिस्टोग्राम आहे. हे बघा, ब्लू लाईन जेव्हा वर असते त्यावेळेस इथं ग्रीन बार तयार होतात, आणि ब्लू लाईन जेव्हा खाली जायला चालू होते त्यावेळेस इथं रेड सिग्नल, म्हणजे स्टॉक बेअरिश ट्रेंडमध्ये यायला लागतो. आणि जेव्हा वरती असतो तेव्हा स्टॉक बुलिश ट्रेंडमध्ये यायला लागतो. तर आता कधी पण कोणतं पण इंडिकेटर हे झालं MACD इंडिकेटर बद्दल. ज्यावेळेस आता बघा इथं बघा, इथून ज्यावेळेस खालून वर क्रॉस करते मार्केट इथं वरती गेले, खालून वर क्रॉस करते मार्केट इथं वरती गेले, हा स्टॉक वरती गेलाय. पण हे तुम्ही जर सिंगल इंडिकेटर जर बघितलं तर सिंगल इंडिकेटरवर कधीच कन्फर्मेशन घेऊ नका कोणत्या पण इंडिकेटरचं. त्याच्यासोबत दुसरं एक इंडिकेटर ऍड करा. आता मी हे MACD सोबत एक दुसरं इंडिकेटर ऍड करतो, RSI हे मोमेंटम इंडिकेटर, तो एकदम स्ट्रॉंग मोमेंटम दाखवतो आपल्याला, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ठीक आहे, आता हे खाली आला RSI आणि इथं वरती आपला आहे MACD. ठीक आहे, फक्त आता मी ह्याची सेटिंग कशी चेंज करायची, इथं MACD मध्ये गेले, इथं सेटिंगमध्ये, इथं ही बाय डिफॉल्ट सेटिंग 12 आहे. तर आपल्याला करायचं 21-55. 21 आणि 55च मी का सिलेक्ट केले हे मी मुव्हिंग ॲव्हरेजच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, ते बघून घ्या तुम्ही. मी 21 आणि 55च का घेतो. आणि हे सिग्नल स्मूथिंग जे आहे ते 9च ठेवायचं. ठीक आहे, आणि हे जे कॅल्क्युलेट करतात हे EMA असतं, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हे सांगितलंय मी तुम्हाला एक्झाम्पलने त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या व्हिडिओमध्ये, ते सुद्धा बघून घ्या. ओके, तर ही सेटिंग चेंज केली, याच्यामध्ये काय नाही आहे. ओके, ठीक आहे, सेटिंग चेंज केली. त्याच्यानंतर हे RSI काय असतं, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, याचा सुद्धा व्हिडिओ मी अगोदर बनवला आहे, तो चेक करा. आता आपण याचं ॲनालिसिस करू. ठीक आहे, आता HDFC बँक आहे, मी डेलीवरती लावलाय. मी तुम्हाला काय सांगितलं थेरीमध्ये, ज्या वेळेस ही ब्लू लाईन खालून वर ऑरेंज लाईनला क्रॉस करते त्यावेळेस बाय सिग्नल भेटतो. ठीक आहे, तर आपण आता चेक करू हळूहळू. इथं बघा, ही ब्लू लाईन आणि दुसरी एक कंडिशन आहे, ज्यावेळेस ब्लू लाईन ऑरेंज लाईनला क्रॉस करते खालून वरच्या साईडला, त्यावेळेस जो RSI हा 50च्या जवळपास असला पाहिजे, हा वरती नसला पाहिजे, जास्त वर नसला पाहिजे. 50च्या एक तर खाली, जेवढा खाली असेल तेवढं बेटर आहे, पण 50च्या आसपासच असला पाहिजे. एकदम 70-80-90 RSI जर असेल तिथं हे काम करत, ही स्ट्रॅटेजी काम करत नाही. आता इथं बघा, इथं एक मी आता लाईन प्लॉट करतो, व्हर्टिकल लाईन, ठीक आहे. इथं त्यांनी क्रॉस केलंय, इथं क्रॉस केलं, इथं काय झालंय बघा, इथं काय झालंय, इथं क्रॉस केलंय आणि इथं RSI आपला किती आहे, जवळजवळ एक्झॅक्ट 50 आहे. तर इथून स्टॉक थोडंसं रिट्रेसमेंट देऊन वरती गेलाय बघा, वरती गेलाय आणि परत साईडवेजनी वरती गेलाय. तर इथं थोडीसं जरी तुम्ही जर बघितलं, इथं जरी तुम्ही जर बाय केलं असतं तर इथून तुम्हाला जवळजवळ 4 ते 5% प्रॉफिट झाला असता काही दिवसांमध्ये. हे पहिले एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आणि याचा जो आपण जो स्टॉप लॉस लावतो ना, तो स्टॉप लॉस तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता. जो पाठीमागचा जो सपोर्ट असतो, पाठीमागचा सपोर्ट, ह्याच्या अगोदर जो इनिशियल जस्ट जो सपोर्ट आलेला आहे, ह्या सपोर्टच्या जवळपास तुम्ही स्टॉप लॉस घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर आपण दुसरं हे बघू. इथून इथं पण इथे क्रॉस केलेलं आहे खालून वर, पण त्याचा RSI खूप जास्त आहे, 61. ठीक आहे, ह्याच्या जवळच आहे, 50च्या जवळच आहे 61. तर इथं बघा, 61 जवळ आल्यावर हा स्टॉक इथून इथपर्यंत वरती त्यांनी मूव दिलेला, बरोबर. त्याच्यानंतर इथं पण क्रॉस ओव्हर दिसतोय. ही जी ब्लू लाईन आहे, ब्लू लाईनने याला इथं वरती क्रॉस केलंय. ठीक आहे, पण ह्याचा RSI किती आहे, 60. ठीक आहे, 50च्या जवळच आहे, 60 आहे.
तर इथं केलंय तर इथून पण ट्रेंड वरती गेलेला आहे. इथं पण दिसतोय, इथे एक क्रॉस ओव्हर दिसतोय या साईडला, ब्लू लाईननी खालून वरती क्रॉस केलंय. ठीक आहे, RSI कमी आहे, तर इथून बघितलं तर ट्रेंड वर गेलेला आहे. हे झालं HDFC बँक. दुसरं आपण रिलायन्सवर चेक. तुम्ही हे मल्टिपल स्टॉक्सवरती चेक करा आणि ज्या स्टॉक्सवरती सगळ्यात चांगल्या पद्धतीने काम करतं ही स्ट्रॅटेजी, तिथं तुम्ही हे अशा प्रकारचे ट्रेड घेऊ शकता. कारण प्रत्येक स्ट्रॅटेजी ही काही फिक्स स्टॉकवरतीच व्यवस्थित चांगल्या पद्धतीने काम करते असं काही नसतं. प्रत्येक स्ट्रॅटेजी सगळ्या स्टॉकवर काम करेल. आता याच्यामध्ये बघितलं तर इकडं इथं बघा, इथं हा खालून वर क्रॉस केलाय ब्लू लाईननी रेड लाईनला. ओके, इथं कुठंतरी, आणि RSI तर 50च्या जवळपास आहे, बरोबर. तर इथून मार्केटने बघा किती मोठं मोमेंटम दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं पण क्रॉस केलंय, तर इथं RSI आहे 55च्या जवळपास. तर इथून पण मार्केटनी वरच्या साईडला मोमेंटम दिले. हे जे छोटे छोटे आहेत ना, हे डेली कॅन्डल, हे काही कमी प्रॉफिट नाहीये. इथून जर बघितलं, इथून एवढं जरी बघितलं ना, हे 5%, म्हणजे काही 7-8 दिवसांमध्ये 5%चा प्रॉफिट हा कमी नाहीये. तुम्हाला FD मध्ये वर्षाला 8% भेटतं, काही दिवसांमध्ये 5% भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. इथं बघा, इथं पण क्रॉस केलंय, तर इथून शेअर वरती गेलेलं आहे. हे पण 3%-4%च्या जवळपास प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर इथं क्रॉस केलंय. ठीक आहे, इथून पण मार्केट बघितलंय, त्याचा RSI किती आहे 50च्या जवळपास. इथून पण मार्केट वर गेलेलं आहे, बरोबर. हे झालं रिलायन्स. आता इन्फोसिसचं बघू आपण. हा आहे इन्फोसिसचा चार्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये आता इथं बघितलं, आता इथं क्रॉस केलेलं आहे एक्झॅक्ट. इथं क्रॉस केलंय, RSI 50च्या जवळ आहे, तर थोडंसं मोमेंटम आहे, जास्त नाही आहे. पण परत खाली येऊन आता वरती चाललाय, तर चान्सेस आहेत की आणखीन वरती जाऊ शकतो. इथं क्रॉस केलंय, इथं ब्लू लाईनली खालून वर क्रॉस केलंय, आणि RSI बघितला, RSI हा 43चा आहे. तर इथून परत मार्केटने वरच्या साईडला मोमेंटम दिलाय. त्याच्यानंतर इथं पण क्रॉस केलंय, इथून आता एकदम सरळ लाईन क्रॉस केलं ना एक्झॅक्ट. ठीक आहे, इथून जरी मोमेंटम इथं क्रॉस केलंय, RSI पण कमी आहे 40च्या वेळेस. इथून पण मार्केट थोडंसं खाली येऊन वरच्या साईडला रिट्रेस झालंय, रिट्रेसमेंट देऊन वरच्या साईडला त्यांनी मोमेंटम दिलंय. त्याच्यानंतर इथे एक क्रॉस केलंय, किंवा इथं नाही व्यवस्थित, इथं दिसत, एक मिनिट. इथून खालून वर क्रॉस केलंय, आणि RSI पण त्याचा 50च्या जवळपास आहे. तर इथून भरपूर मोठं मोमेंटम दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता, या साईडला इथं क्रॉस केलंय, इथं RSI सुद्धा कमी आहे. तर इथून काही दिवस तो साईडवेज राहिला, आणि साईडवेज नंतर तो स्टॉक वर गेला. इथं पण क्रॉस केलाय, यावेळेस RSI 55 आहे. ठीक आहे, आणि स्टॉक बघा इथून वरती गेला. म्हणजे 5 ते 10% पर्यंत रिटर्न्स आहे ना, तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीने इझिली भेटू शकतात काही 1 ते 2 आठवड्यामध्ये. आता SBIचं आपण चेक करू.
तुम्ही हे प्रत्येक स्टॉकवरती हजारो स्टॉक्स आहेत शेअर मार्केटमध्ये, तुम्ही प्रत्येक स्टॉकवर हे चेक करत जा आणि सेटिंग वगैरे मी जसं सांगितलं त्या पद्धतीनेच ठेवा. हे बघा, इथं क्रॉस केलंय, इथं RSI 50च्या जवळ आहे आणि इथून मार्केटने खूप मोठं मोमेंटम दिलंय. पण शक्यतो तुम्हाला किती पर्सेंटेज नंतर क्लोज करायचं हे माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही जास्त पण अपेक्षा करू नका की 50% घेऊन मग बाहेर पडू किंवा काय नाही. 5-10% पर्यंत रिटर्न भेटले बाहेर पडा, दुसरा स्टॉक सापडा. एका स्टॉकची जास्त वाट बघत बसू नका. तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवायचे असे स्टॉक्स. इथं क्रॉस केलाय, RSI त्याचा 59-60 आहे. परत इथून मार्केटने चांगलं मोमेंटम दिलंय. इथं सुद्धा क्रॉस केलंय, ठीक आहे. त्याचा RSI 46 आहे. इथे सुद्धा मार्केटने मोमेंटम दिलंय. म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी एकदम बेस्ट स्ट्रॅटजी. त्याच्यामुळं तुम्ही बॅक टेस्ट करा. आता मी हे 4-5 स्टॉक सांगितले, पण तुम्ही आणखीन भरपूर स्टॉक वॉचलिस्टमध्ये ॲड करा. प्रत्येक ह्याच्यावर चेक करा कुठं काम करते. आणि जेवढं जास्त हा जो डायव्हर्जन्स आहे, म्हणजे आता इथं बघा, हा ह्या साईड मार्केट RSI जेवढं खाली असेल ना, जेवढं खाली असेल आणि त्यावेळेस जर ब्लू लाईन रेड लाईनला क्रॉस करते खालून वरती, तेवढं प्रोबेबिलिटी जास्त आहे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट होण्याची. RSI जेवढं खाली असेल तेवढं. कारण की RSI जर खाली आला त्याच्या तो खालून वरती जात असतो. तर ती एक कंडिशन आहे, ती एक कंडिशन लक्षात ठेवा. एक तर ही सेटिंग, दुसरं ब्लू लाईन खालून वर क्रॉस झाली पाहिजे आणि त्यावेळेस RSI 50च्या जवळपास पाहिजे, वरती नसला पाहिजे, 70-80च्या घरात नसला पाहिजे. जेवढं खाली असेल तेवढं चांगलं. ठीक आहे, ठीक आहे. हे आहे MACD बद्दल. आता पुढचा व्हिडिओ मी सेम आत्ता आपण जे मागं RSI किंवा रेशो अनालिसिस जे मी पुढं सांगणार आहे त्याबद्दल पुढचा व्हिडिओ मी टाकल गोल्ड बद्दल. आता बहुतेक आज दुपारी किंवा संध्याकाळी मी ॲड करेल, तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्हाला टेक्निकल अनालिसिसची जी पॉवर आहे, टेक्निकल अनालिसिसने आपण काय काय करू शकतो हे लक्षात येईल. ठीक आहे, व्हिडिओ पाहिला असेल लाईक करत जा आणि कमेंट करत जा. शेअर नाही केलं तरी चालेल. थँक्यू.